पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। कासा गावातील गायकवाड पाड्याला पुराच्या पाण्यानं वेढा घातला। घरांना पाण्यानं वेढा घातल्यानं अनेक जण घरात अडकून पडलेले आहेत। गावातील तरुणांकडून तातडीनं मदत कार्य सुरू आहे। एकाच कुटुंबातील 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालेलं आहे। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे 5 दरवाजे 75 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। धामणी आणि कवडास धरणातून एकूण 37,303 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा सूर्या नदीमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। धामणी धरणामध्ये 93% पाणीसाठा असून कवडास धरण ओव्हरफ्लो झाले। पालघर जिल्ह्यामध्ये मागील 24 तासांपासून पावसानं दमदार अशी हजेरी लावली। डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। तर मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय। अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं गावांचा संपर्क तुटलेला आहे। 15 ते 16 गावपाड्यांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटलेला आहे। आज देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। तर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली। तर सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून या धरणातून सूर्या नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे सूर्या नदी काठावरील 64 ते 65 गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलाय। पाऊस बरसतो आणि त्याचाच परिणाम म्हणजे जे नदी नाले आहेत आता ओसंडून व्हायला सुरुवात झालेली आहे। सूर्या नदीला देखील मोठा पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आज प्रशासनाकडून खबरदारी म्हणून शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मी सध्या सूर्या नदीच्या तीरावर आणि आपण बघितलं तर सध्या या सूर्या नदीने इशारा पातळी देखील ओलांडल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत बघितलं तर जे पालघर जिल्ह्यातलं सर्वात जास्ती पाणीक्षमता असलेलं सूर्या प्रकल्पाचं जे धामणी धरण आहे, याच धरणाचे आता 75 सेंटीमीटरने दरवाजे खुले करण्यात आलेले आहेत। त्याच्यातूनच 37,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो सूर्या नदीमध्ये करण्यात आलेला आहे। विक्रमगड, जव्हार आणि डहाणू या 3 जिल्ह्यातून वाहणारी ही नदी आणि याच नदीतून आता मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केल्याने मोठा या नदीला पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे या नदीकाठच्या 60 पेक्षा अधिक गावांना जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर डहाणू उर्से जो रस्ता आहे, उर्से आणि साहे, तो रस्ता देखील आता मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेल्याने 16 पेक्षा अधिक गावांना जो आहे तो संपर्क तुटल्याचं पाहायला मिळतंय। तर जो कासा आणि सायवन राज्यमार्ग आहे, या राज्यमार्गावर मध्यरात्रीपासून पाणी भरल्याने हा राज्यमार्ग देखील आता बंद ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीत आता बघितलं तर प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आताही आपण सूर्या नदीचं रौद्र रूप जे आहे ते पाहू शकता। एकंदरीत ही जी आता नदी आता इशारा पातळी ओलांडून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत बघितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू, बोईसर, तलासरी त्याचबरोबर पालघर जिल्ह्यात देखील मोठा पाऊस असतो आणि याचाच परिणाम कुठेतरी जनजीवनावर झालेला पाहायला मिळतो। अनेक सखल भागात आता देखील पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे अनेक भागामध्ये देखील वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळते। अनेक ग्रामीण भागातील रस्ते असतील किंवा मग असतील हे देखील पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण जो परिसर आहे आता जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील आता प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलेलं आहे। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर।